हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला एका मॅजिकल ड्रिंक विषयी सांगणार आहे जे आपल्या शरीरातील कचरा बाहेर काढतो, शरीरातील ब्लड प्युरिफाईड करतो आणि शरीराला बिल्डअप करतो। आज आपलं जीवन हे धावपळीचं झालं आहे। त्याच्यात आपण जंक आणि प्रोसेस फूड खातो, बसून राहतो, स्ट्रेस लेवल वाढलेला आहे। त्याच्यामुळे आपली लाईफस्टाईल पुअर झालेली आहे। आपल्या शरीरातील कचरा बाहेर काढायला आपण काही करतो का? तर आपण फक्त सकाळी उठतो, ब्रश करतो, अंघोळ करतो, पण याने बाहेरचं शरीर साफ होतं, पण आतल्या शरीराचं काय? त्याच्यासाठी आपण काही करतो का? किंवा आपल्याला कधी आठवतं का की आपण आपल्या आतल्या शरीराला क्लीन करायला काहीतरी केलं पाहिजे? तर आज मी तुम्हाला असा एक ज्यूस सांगणार आहे, त्याने तुमच्या शरीराच्या सगळ्या चिंता, सगळ्या वेदना आणि रोगमुक्त होण्यास तुम्हाला मदत मिळेल। आणि ह्या ज्यूसचं नाव आहे व्हीटग्रास ज्यूस। व्हीटग्रास ज्यूस म्हणजे काय? गव्हाच्या पात्यांचा ज्यूस। आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हीटग्रासबद्दल सगळी माहिती सांगणार आहे की व्हीटग्रास कसं घ्यायचं, कुठून घ्यायचं, कधी घ्यायचं, कोणी घ्यायचं किंवा त्याचे फायदे काय आहेत, याविषयी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। या मॅजिकल व्हीटग्रासमध्ये असं काय आहे, याचे 5 रिझन्स मी तुम्हाला आज देणार आहे। त्याच्यामध्ये पहिला रिझन आहे की हे फुल ऑफ अँटीऑक्सिडंट आहे, म्हणजे हे अँटीऑक्सिडंटनी भरलेलं आहे, जे आपलं स्ट्रेस आहे ते कमी करायला मदत करतं। आणि सायन्सने पण प्रूव्ह केले आहे की व्हीटग्रास आहे ना, जे कॅन्सर सेलला मारायला मदत करतं। ह्याच्यामध्ये ना ए, डी, ई आणि ग्लुटाथिऑन सारखे घटक आहेत जे आपली इम्युनिटी बिल्डअप करायला हेल्प करतो। जर एखाद्याला ऑटो इम्युन कंडिशन असेल तर त्याच्यामध्ये व्हीटग्रास हे त्याच्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे। जे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी घेतात त्याच्यानंतर त्या पेशंटला जे होणारे साईड इफेक्ट आहे ते रिलीव्ह करायला व्हीटग्रास हे खूप हेल्प करतं। सेकंड आहे क्लोरोफिल। क्लोरोफिल हा आहे ना, जो व्हीटग्रासचा मेन हिरो आहे। क्लोरोफिल ना नैसर्गिकरित्या भाज्यांना हिरवा कलर देण्याचं काम करतं, कारण क्लोरोफिल हा नॅचरली हिलिंग एजंट आहे, नॅचरल हिलिंग एजंट आहे। तुम्हाला माहिती आहे का, 70% क्लोरोफिल हे एका व्हीटग्रासमध्ये मिळतं। किती छान आहे ना ते। आपल्या लिव्हरमधल्या आणि इंटेस्टाईनमधील जे टॉक्सिन्स आहेत, जे विषारी पदार्थ आहे ते बाहेर काढण्यास मदत करतं आणि आपलं ब्लड प्युरिफाईड करतं। तसेच क्लोरोफिलमध्ये ना, क्लोरोफिलमध्ये जे मेन सेंटरमध्ये जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहेत तेच हिमोग्लोबिनमध्ये मेन मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहेत, त्याचे जे उपयोग आहेत ते सेम आहेत। क्लोरोफिलच्या मध्ये जे मॉलिक्युल आहेत मॅग्नेशियम आणि हिमोग्लोबिनच्या ज्या सेंटरला आहे ते आयर्न, हे सेमच काम करतं। त्याच्यामुळे जर तुम्हाला ॲनेमिया असेल किंवा हिमोग्लोबिन रिलेटेड काही इश्यूज असतील, थॅलेसेमिया असेल किंवा थॅलेसेमिया मायनर सारखे काही इश्यूज असतील तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल हे खूप इफेक्टिव्ह ठरतं। तसेच तुम्हाला ब्लड रिलेटेड अजून काही इश्यूज असतील किंवा हिमोग्लोबिन कमी असेल तर ते वाढवण्याचं क्लोरोफिल मदत करतं। तिसरं आहे हे 100% म्हणजे 100% न्यूट्रिएंटनी फुलफिल आहे, जे आपल्या शरीराला पोषक तत्वे हवे असतात ते ह्याच्यामधून मिळतात। त्याच्यामुळे शरीर आपलं बिल्डअप होतं आणि शरीराला एक इम्युनिटी मिळते। ब्लॉक बिल्डिंग करण्याचं काम हे न्यूट्रिएंट्स करतात, जे व्हीटग्रासमधून आपल्याला मिळतात। फोर्थ आहेत की अमायनो ॲसिड। 17 अमायनो ॲसिड आहेत, त्याच्यापैकी 8 जे असेन्शियल अमायनो ॲसिड आहेत ते आपलं शरीर तयार करत नाही, ते आपल्याला बाहेरच्या खाण्यातून कंपल्सरी घ्यावे लागतात। त्याच्यामुळे ते सगळे 8 असेन्शियल अमायनो ॲसिड एकट्या व्हीटग्रासमध्ये आपल्याला आढळून येतात, जे आपलं बॉडी रिपेअरचं काम करतं आणि ग्रोथचं काम करतं, बॉडी बिल्डिंग ब्लॉकचं स्ट्रॉंग करायला हेल्प करतं। पाचवा आहे की 102 मिनरल्स आपल्याला जमिनीतून मिळतात, म्हणजे सॉईलमधून मिळतात। त्याच्यापैकी 92 म्हणजे 92% जे मिनरल्स आहे ते एकट्या व्हीटग्रासमध्ये आपल्याला आढळून येतात। 92% जे मिनरल्स आहे ते एकट्या व्हीटग्रास ॲब्झॉर्ब करतं। त्याच्यामुळे आपल्याला मिनरल्सचं तर लॉटरीच लागलेली आहे।
याच्या व्यतिरिक्त व्हीट ग्रास आहे ते वेट लॉससाठी खूप इफेक्टिव्ह आहे. जर तुम्हाला डायबिटीस आहे आणि तुम्हाला ब्लड शुगर तुमची लेवल करायची आहे तर व्हीट ग्रास हे इन्सुलिनसारखं काम करतं. तुम्हाला जर बीपीचा त्रास आहे आणि तुम्हाला बीपी कंट्रोलमध्ये करायचं आहे तर व्हीट ग्रास तुम्हाला नक्की हेल्प करणार. तसे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तर व्हीट ग्रास हे त्याच्यासाठी इफेक्टिव्ह आहे. जर तुम्हाला गट हेल्थ इश्यूज आहेत, म्हणजे पोटाचे काही त्रास असतील जसं की गॅस, ॲसिडिटी, अपचन, ब्लोटिंग किंवा कॉन्स्टिपेशन, याच्यामध्ये व्हीट ग्रास हे ते त्रास कमी करण्यास, ते रिलीफ करायला हेल्प करतं. व्हीट ग्रास हे एक आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला मिळाले आहे. जर तुम्ही 1 आठवडा व्हीट ग्रास घेऊन पाहिला तर तुमच्या पोटाचे खूप सारे त्रास आहेत ते कमी होण्यास मदत होईल. आणि अजून तुम्हाला जर ॲक्ने, पिंपल्स किंवा डल स्किनचा जर इश्यू असेल तर तुम्ही व्हीट ग्रास घेऊन बघा. तुमचे ॲक्ने, पिंपल्स आणि स्किन डलचे इश्यू खूप प्रमाणात कमी होतील. व्हीट ग्रास हे ना एक अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज आहे. त्याच्यामुळे अर्थरायटिससारख्या कंडिशनमध्ये हे खूप इफेक्टिव्ह आहे. व्हीट ग्रास हे मेटाबॉलिझम बूस्ट करतं, आपली एनर्जी लेवल बूस्ट करतं आणि तसंच हे इम्युनिटीसाठी पण खूप हेल्पफुल आहे. आता व्हीट ग्रासचे एवढे फायदे सांगितल्यानंतर त्याची टेस्ट कशी लागत असेल हा प्रश्न तर तुम्हाला पडला असेल ना. पण डोंट वरी, व्हीट ग्रास हे कडू लागत नाही. ते लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत, म्हणजे लहान मुलं ते आजी आजोबांपर्यंत कोणीही व्हीट ग्रासचा ज्यूस आनंदाने घेऊ शकते. जर तुम्ही ब्रेस्ट फीडिंग मॉम असाल किंवा प्रेग्नेंट असाल तर प्लीज डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा व्हीट ग्रास ज्यूस घ्या. व्हीट ग्रास तुम्ही कधी घेऊ शकता हाही प्रश्न तुम्हाला पडला आहे ना. तर व्हीट ग्रास हा तुम्ही सकाळी उठल्यावर ब्रश न करता किंवा ब्रश केल्यानंतर उपाशी पोटी घ्यायचा आहे. तसेच जर तुम्हाला सकाळी हे जमलं नसेल तर साधारण 11च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 5-6च्या दरम्यान आपलं पोट खाली असतं, त्यावेळी हा तुम्ही घेऊ शकता. पण व्हीट ग्रास हा तुमचं पोट जर भरलेलं असेल तर घेण्याचं टाळायचं आहे. व्हीट ग्रास लहान मुलं घेऊ शकतात का? तर हो, नक्कीच. 2 वर्षावरील मुलं हा व्हीट ग्रास ज्यूस घेऊ शकतात. ज्यांना पोटाचे प्रॉब्लेम आहे, ओव्हरवेट किंवा शरीरामध्ये वेदना आहेत, त्यांच्यासाठी व्हीट ग्रास हा खूप इफेक्टिव्ह आहे. आता व्हीट ग्रास घ्यायचं कुठून? तर व्हीट ग्रास घ्यायचे 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही घरी फ्रेश बनवून पिऊ शकता किंवा 2 की पावडर फॉर्ममध्ये येतो ते त्याचं तुम्ही ज्यूस बनवून तुम्ही पिऊ शकता. रेडीमेड जो व्हीट ग्रास मिळतो तो मी तुम्हाला रिकमेंडेड नाही करणार, कारण ते प्रिझर्व करण्यासाठी प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला असतो. सेकंड ऑप्शन की पावडर फॉर्म तुम्ही नक्की घेऊ शकता, कारण त्याचे खूप सारे बेनिफिट्स तुम्हाला मिळते. कारण मी पर्सनली व्हीट ग्रास यूज करते, त्याचे मला हेल्थ म्हणजे पोटाच्या इश्यूजसाठी खूप हेल्प होतं. म्हणजे डायजेस्टिव्ह इश्यूज जसे की अपचन, गॅसेस, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन हे रिलीव्ह करायला हेल्प करतो. कारण मी ही माहिती फक्त सर्च करून किंवा बुक्समधून सांगत नाही. पर्सनली मी तो अनुभव घेतला आहे. माझ्या पिंपल्ससाठी, डल स्किनसाठी, ॲक्नेसाठी हे खूप इफेक्टिव्ह ठरलेले आहे. आणि हो, व्हीट ग्रास ज्यूस घेतल्यानंतर तुम्हाला काही क्लिन्झिंग सिम्पटम्स दिसतील, म्हणजे जसे की डायरियासारखं वाटेल. पण घाबरून जायची काहीही गरज नाही. तर व्हीट ग्रास शरीरात गेल्यानंतर शरीरातील टॉक्सिन्स, जो कचरा आहे, ते बाहेर काढण्याची प्रोसेस स्टार्ट करतो. जर तुम्ही स्टार्टिंगला हा व्हीट ग्रास घेणार असाल तर अर्धा चमचा किंवा 1 चमचा असं अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये स्टार्ट करू शकता. कारण आपल्या बॉडीला व्हीट ग्रास ॲडजस्ट व्हायला 2 आठवडे लागतात. व्हीट ग्रास पावडर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या ग्रोसरी स्टोअर किंवा आयुर्वेदिक शॉपमधून किंवा ऑनलाईनही मागवू शकता. तुम्ही हा व्हीट ग्रास ज्यूस घरी नक्की घेऊन बघा. आणि एखाद्या गरजू व्यक्तीला ज्याला याची जास्त गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेअर करा. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.